एकदा नैमिष्ठाच्या अरण्यात राहणाऱ्या शौनकालिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सर्व सुतांना प्रश्न विचारलेला आहे. ऋषी विचारतात की हे मुलश्रेष्ठा, मनाची सुरफले कोणत्या प्रकारे तुला तपश्चर्या त्यात एकटीची इच्छा बघून सांगा. हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे काही सांगितले तेच मी तुला सांगितलं नाही का. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवरती दया करायच्या बुद्धीने अनेक लोक फिरत असताना आपल्या मनुष्यकात आले आणि आपल्या मनुष्यकातून त्यांनी काय बघितले, नाना क्लेश समन्वित हा नाना प्रकार दुःखे सर्व लोक होऊन ही सर्व दुःखे लालशा कोणत्या उपाय नक्की नाश होतील हा विचार करून आरमून वैकुंठात गेले. त्या वैकुंठावरच्या आठवडे शंख चक्रदा पद्म वनमाला होता. शंख चक्रदा आगमन झालं केलेल्या पायापर्यंत ऋणमाले वनमाला वर घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या दारा भगताला पाहून त्याची स्तुती करण्याने सर्वांनी आरंभ केला. नमस्कार राधा सूर्याला आदित्य नमस्कार आम्ही कुर्बांतो दिने जन्मांतर सहस्रेषु दैव पूजना सर्वनमस्को मी दीपो पूजनम गोडीपदे गुरुपास बंधकार निवाडम यावत्तम कैशमतावत्म संधितो भवति वेला वाहुंदनिपना थायनोन मासरम काळी 2-3 गुणा दुका घडतो जो सर्वांचे मुळाने भक्तांचे दुःखे नक्की नाश शिकवतो. त्या सर्व नारद माझा नमस्कार असो. नारद मुनी केले सुते एक भगवान विष्णू नारदाच्या दोन बोलते. मला ते एकच मिनिटात 1 मिनिट बेटा काय लागतं विचार, मन सांगतं ते कर. पक्का याला तुझं मन सांगतं ते घे बस. तुला सांगत मी त्याचं ऐकू नको. मी तुला सांगत त्याचं ऐकू नको. बरोबर काढली ना. बरोबर नाही तिनं नाही पाहिलं काय, तुला पाहिलं तुला चुकीचं सांगलं तिने. ती बरोबर आहे. तुम्ही गुमराह केला मला. नाही नाही तू म्हणून तिला सांगितलं मी तुझं ऐक. डोळे उघडा. तुला चॉईस आहे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 स्वरूपाच्या देवी असतात. त्याच्यामध्ये कुठे लक्ष्मी लपवलेली आहे शोधायची. शोधा. कोण चिटिंग करताय? जयेश करतोय. आमच्या घरातून चिटिंग नको. चुकली रे बाळा. मग तुला चॉईस होता जेची वारी आता 2च राहिले. तू बी चुकला. ट्रायल होती ती. नाही नाही म्हणजे वारे वा तिनं केलं ते बरोबर ना मी ट्रायल. थोडा